कोणाच्या अंतःकरणातला सत्वगुण मी हरवू कसा? अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन ऐकलं का निदान कीर्तन कसं कळावं करावं, त्यात समाजाशी वार्तालाप कसा असावा, संतांचं चरित्र कसं असावं, मधल्या गोड चाली कशा असाव्या, मधलं भजन कसं असावं हे शिकावं ना. कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही महाराज. हा सगळ्या अज्ञानांचाच बाजार आहे. इथं कोणी पूर्ण नाही. कोण माईच्या पोटातून शिकून आलंय? सगळा अज्ञानी लोकांचा बाजार आहे. इथं फार बळेजाव करायचा नाही कोणी. मी इकडे गेलो मला हे यायला लागलं, काही येत नाही आपल्याला. येत नाही म्हणून आपण जगात आहे. आलो असतो तर आपण नर्मदेच्या काठावर असतो. अरे अज्ञानी माणसं जगात फिरता ना. पूर्णतेला गेलेला पण बहुत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती, या अवस्थेचा माणूस जगात फिरत नाही. तो नर्मदेच्या काठावर राहतो. म्हणून फार बडे जाऊ नाही. जे आहे ते स्वीकारूनच पुढं. आपण रत्न पारखी गाजर पारखी, त्या गाजर पारख्यात तुम्ही मी आहे. आपल्याला काय करतं समाज आपल्याला मानतो एवढंच आहे. आपल्याला अजून काही कळालेलं नाही. मी निदान माझं तरी बोलतोय बाबा. याला समाज म्हणतो. विशाल महाराज खोलीची कीर्तन खूप ऐकतात. नाही नाही पिंगळ्याचं बरं चाललंय लोक मला म्हणतात काय. अरे पण 2-4-5 वर्षाचं असताना जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनाला माणसं 3-3 तासात जायची. अण्णांना घसाचा कॅन्सर झाला. अहो अण्णांच्या खुर्चीला धक्का लागायचा. महाराज माणसं ओढून बघत नव्हती. तुम्हाला काय सांगावं. ज्यांनी वक्ते बाबांची नावं घेतली विचारा. शिवा महाराज बाबासकारांना आम्ही त्या तालमीत तयार झालो. मी राहिलो वक्ते बाबांकडे. हे राहिले महाराजांचे भाऊ विद्वान झाले. ज्यांनी वक्ते बाबांचे आयुष्यभर नावं घेतले, एकदा सुद्धा वक्ते बाबाच्या अंत्यविधीला आले नाही, पुण्यतिथीला आले नाही. विचारा महाराजांना. तुम्हाला वाटतं काही सोपं चाललंय? काय नाही हो. सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. त्याला फसवायचं त्याला फसवायचं. तुम्ही मी कोणालाही फसवू शकतो. पण जगन्माता चित्कला मुक्ता बैला नाही. ज्ञानोबाऱ्यांनी लक्षात ठेवा. नाहीच फसवता येत महाराज. अरे अकलेचं दिवाळ जगात मांडू नये याकरता ज्ञानोबाऱ्यांनी कला दिली. ती लोकांना फसवणारी, लोकांचा घात करणारी. इधर रिक्षावाल्यांची युनियन आहे, ग्रामसेवकांची युनियन आहे, पण गायकवादकाची कीर्तनकाराची युनियन नाही. नाही मला. आपण आपल्या मित्राचं सहज काही ऐकू शकतो. आपल्या अंतःकरणाचा परिचय तो आहे. आपल्या मित्राबद्दलची निंदा आपण ऐकूही शकतो, निंदा करूही शकतो. अशी तुम्ही मी माणसं आहे. काय ज्ञानोबारे कधी देवजाने कृपा करतील आपल्यासारख्याच्या अंतःकरणावर माऊली. स्वप्नात सुद्धा आमच्या देऊ नका. प्रारब्ध ही जर तुम्हाला मान्य असेल, मला मान्य असेल, तर मला असं वाटतं जे पलीकडे जाऊ, शोधू कडं जगात काय चाललंय. बघूया ज्ञानोबारे आपल्यावरही कधीतरी प्रेमानं बघतील, कृपा करतील. होत नाही महाराज त्याच्याशिवाय. मत्सराचा ठाव शरीरी नसावा. मत्सराचा ठाव शरीरी नसावा. लाभवीन जीवा दुःख देव लाभवीन
काहीतरी घेतलंय, द्वेष काय करता? अक्रूर महाराजांचं मोठेपण पाहू नका, पायाखाली काय घेतलं त्या महात्म्यानं ते बघा. तसं आपण प्रत्येकाने तुमच्या मला आज काळाची गरज ही आहे की जी माणसं तुम्हाला जास्त मोठेपणा देतात त्यांचं थोडं हातभर लांब नाही गरज आहे. महाराज थोडं लांब. या लोकांच्या कौतुकानं थोडीच आपण मोठे, आपण ज्ञानोबारींच्या कृपेनं मोठी, तुकोबारींच्या कृपेनं मोठी. हे बरं चाललंय ना आपलं, तोपर्यंत माणसं गोड येतात. पण प्रेम निरागस असावं. कुठेही भेटलं की मिठी आलिंगन. ज्या परिवारात आहे इतकी वर्ष झाली अक्रूर महाराजांनी हा परिवार सांभाळला. साधी गोष्ट आहे. 2 वर्ष जमत नाही गायकाचं गायकाची, वादकाचं गायकाची. जरा तपशीला शिरावं थोडस, 1-2 कार्यक्रम कमी, 2-4-5 माणसं मानणारी कमी. पण मी तुमच्या भावासारखं मी हात जोडून प्रार्थना करतो, जन्मभर एका माईची लेकर म्हणून राहा. की असाच सुद्धा धक्का लागणार नाही आपल्याला. कधीच नाही. आपल्या माणसावर प्रेम करा. नितांत जे आत आहे ते. एखाद्याला तुमचं आवडलं नाही, हात धरून म्हणा त्याला, मला तुझं आवडलं नाही गड्या, अरे मिठी मारेल तुम्हाला तो. गरज आहे. शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत ज्या मी शिकलो. अक्रूर महाराजांनी मला 10 वर्षापूर्वी एक कथा दिली होती, मुक्ताईचं चरित्र. महाराजांना आठवण असेल, सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे भोसलेंकडे जावळी तालुक्यात ती कथा होती, शिवेंद्रराजे भोसले. मी खरं सांगतो महाराज तुम्हाला, मुक्ताबाईचं चरित्र कोणी सांगावं अशी चर्चा त्यावेळेला साताऱ्याला झाली. आणि इतक्या मोठ्या सभेमध्ये खुल्या अंतःकरणानं अक्रूर महाराज साखरेंनी मला ज्या वेळेला माझं नाव घेतलं की विशाल महाराज खोलेनं तुम्ही मुक्ताबाईचं चरित्र सांगायला बोलवा, माझ्या डोळ्याला धारा लागल्या. मी बच्चा 10 वर्षापूर्वीचा विषय, 22 वर्षाचा पोरगा होतो मी तेव्हा. आणि इतक्या मोठ्या जबाबदार उत्सवामध्ये इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तीनं माझं नाव घ्यावं, या सगळ्या गोष्टीचा परिचय एवढाच. मत्सराचा ठाव करू द्या. असं काही नसतं. मोठ्या कार्यक्रमात कीर्तन करणारे कीर्तनकार मोठे असतात आणि छोट्या कार्यक्रमात उलट आपल्यापेक्षा जास्त अडचणी सर्वसामान्य गावामध्ये कुठल्याही उत्सवामध्ये कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला गायक वादकाला असतात. त्यामुळं आपण आपल्या खालच्या पडीच्या जास्त संपर्कात राहावं, जे अक्रूर महाराजांनी केलं. गायक वादकाच्या कोण लावत नाही महाराज गायक वादकाला फोन. आम्ही कीर्तनाला की तुम्हाला फोन लावू शकतो, पण तू कसा रे बाबा असं म्हणण्याचं प्रेम, आगळी वेगळी एक कला अक्रूर महाराजांमध्ये, ते मान्यच करावं लागेल. मी कोणाचं कौतुक वर्णन मला जमत नाही, शक्य होत नाही. मी आपल्याला मगाशी म्हटलं मला ते होणार नाही, होईल नाही होत. आपल्यापेक्षा कसं चाललंय महाराज, कुठे तुमची सेवा, एवढं विचारा. धारा लागतील त्याच्या डोळ्याला. नाही बालेजी माय बाल्यान बाली गाव जाऊ दे भाऊ. व्यापक दृष्टीनं ठेव. काही माणसं छोट्यांमध्ये लहान लहान पच्ची हो, त्यांच्यात गेल्यावर एकदम सिरियस राहत. काय शिकतोय तू? आता की नाही एखाद्या दिवशी मोकळा रंग जरा आतून बाहेरून. इथं महाराज आपल्या वादकाबद्दल विचारता आणि तुला काय लाज आहे? आपल्याला ते जमलं नाही. आणि इथं तो मंडपच तोय महाराज, हा आनंदाचा आहे, समाधानाचा आहे. अक्रूर महाराजांचा विजय माझा विजय, विशाल महाराज खोलेंचा विजय तुमचा विजय, तुमचा विजय माझा विजय. अरे आपलाच बच्चा आहे ना कोणीतरी, अशी म्हणण्याची रीत जर इथून पुढे आपण जोपासली. आता आपण जबाबदार नागरिक आहे महाराज. वारकरी संप्रदायातली जबाबदार माणसं कीर्तनकार या मंडपामध्ये, जबाबदार गायक वादक आहे. तुमच्याकडे पाहून गायक तयार झाले, तुमच्याकडे पाहून कीर्तनकार तयार व्हायला लागले. त्यामुळं आता आपण जबाबदार नागरिक आहे, त्यांना सांभाळून घेणं, आपल्या जवळ घेणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. नुसतं कीर्तनच करणं जबाबदारी नाही आपली. आता त्याच्या पलीकडे गेलो आपण. चला 12:30ची वेळ दिली होती महाराज, 10 मिनिट राहिले, त्यामुळं आवडतं घेतो. राहिलेला एवढा भाव सांगतो फक्त महाराजांच्या चरित्र. महाराजांनी आल्या सोनबा कुठे, तो आजारी माहिती पडल्यावर कीर्तनाला गेल्यावर डोळे उघडून पाहिले तो तोच कीर्तनाला हजर. कोण? सोनबा ठाकूर. महाराजांना वाटलं रे बघा आजारी असून कीर्तनाला आला. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर विनेकरांनी महाराजांच्या पाया पडावं, महाराजांनी विनेकराच्या पाया पडावं. स्वतः
मृदंग वादक सोनबा ठाकूरांनी आपली पगडी, आपला पटका बाजूला केला आणि घोंगडं खांद्यावरच बाजूला ठेवून महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. सोनबा ठाकूर याने खूप छान मृदंग वाजवला म्हणून याचं कौतुक केलं पाहिजे. गड्या हात वरती केला आणि पाठीवर थाप मारणार. हक्काच्या माणसाने कधीतरी पाठीवर थाप मारावी, जन्मभर विसरत नाही. कधी कधी ही पाठ नशिबवान समजतो की या पाठीला बोधे बाबाचा हात लागलाय, या पाठीला ओक्ते बाबाचा हात लागला, एखाद्या श्रीगुरूंचा हात, रखमाजी बाबाचा हात लागावा. हात लागल्याशिवाय माणूस, परिस्पर्श झाल्याशिवाय लोखंडाचं सोनं होत नाही. जीवा बाबाच्या माणसानं कौतुक करावं. वा, जन्मभर आठवतो तो स्पर्श. थाप टाकावी, थाप घातली सुद्धा, पण थाप पाठीवर बसली नाही, ती थाप जमिनीवर बसली. आश्चर्यचकित झाली तुकोबरा, इतका छान मृदंग वाजवला. आजारी होता, 2 शब्द बोलायचे होते, बोलला नाही माझ्याशी. गेला कुठं सोनबा. एका काळीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री कीर्तनाला हजर होते. महाराजांच्या पुढे आले. काय झालं बाबा? बघा ना, सोनबा बोलत सुद्धा नाही हो माझ्याशी. हा, मी बघतोय ते, थांबा तुम्ही, मी आणतो त्याला. रामेश्वर शास्त्री सोनबा ठाकूराच्या घरी आले. लोहगावात बरं का, सगळं लोहगावला घडतंय. दरवाजा बंद. अरे सोनबा, दार उघड बाबा. महाराज वाट बघताय भल्या माणसा तुझी. इतका गोड मृदंग वाजवला ना, आपलं निघून आला. 2 शब्द बोलायचं महाराजांशी. वेळाच का रे? उघड दार. पोत्याना दार उघडतोय आणि खाटेवर पडलेले, बांडीसावर झोपलेले सोनबा ठाकूर अंग तापानं फनफनलेले, उजव्या हातात माळीचा जप चालू आहे. त्या माळीचा जप श्री पांडुरंग नव्हता, श्री ज्ञानदेव नव्हता, रामकृष्ण हरी नव्हता. तुकाराम 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 तुकाराम. जवळ गेले ना हात लावला. सोनबा, अरे किती तापलाय तू? मग एवढा ताप चढलाय म्हणून पटकन निघून आला. धारा लागल्या. झालं कीर्तन? सोनबा विचारतो. झालं म्हणजे तूच वाजवला ना? नाही बाबा, हा सोनबा ठाकूर जिवंत तुकोबारींच्या कीर्तनात नाही. असाच प्रसंग वैद्यबाबांच्या जीवनात होता. तुकोबारींच्या पालखीचं प्रस्थान, वैद्यबाबा संस्थेत झोपलेले होते. रडत होते वैद्यबाबा. तासन तास ज्ञानेश्वरी वाचायची पोरं वैद्यबाबांजवळ. बाबा म्हणायची, पोरं ज्ञानेश्वरी बंद करू नका रे वाचणं, ओव्या मला आवाज देता. एखादी ओवी सुटली तरी बाबा म्हणायची, अरे 34 क्रमांकाची ओवी सोडली तुम्ही, पोरं अशी ओवी सोडू नका रे. त्या ओव्या गुदगुल्या करता आम्हाला, त्या ओव्या आवाज देता आम्हाला. वैद्य बाबा, बघा या पोरानं ओवी सोडली, तुमच्या कानावर मला पडू देत नाही, ओव्या सोडू नका. बाबा, आज प्रस्थान आहे तुकोबारींचं, माहितीये ना तुम्हाला? हो माहितीये. मग नारळ आलं तुकोबारींच्या प्रस्थानाचं, मानाचं. बाबांनी भजनाला सुरुवात करावी. बाबांच्या थांबलेलं भजन सुरू व्हायचं वैद्य बाबांच्या प्रस्थानाचं, तुकोबारींच्या. ते नारळ आलं, महाराज मस्तकाला लावलं. आपण सगळे थकल्यावर याची अनुभूती येईल आपल्याला, लक्षात ठेवा. आज त्याची किंमत कळत नाही, पण तुमचा चाहता वर्ग तुम्ही थकल्यावर ज्या वेळेला घरी येईल, त्यावेळेला त्या गावाचं, त्या सप्ताहाचं, त्या मंदिराचं चित्र तुमच्या पुढ्यात, तुमच्या नजरेसमोर उभं राहील. आपण तिथं सेवा केली, लोकांनी आपल्या चाली ऐकल्या होत्या, आपल्यासोबत भजन केलं होतं. आज घडत नाही भजन. देह थकला, हात चालत नाही, शरीर थकलं की मृदंग वाजवता येत नाही. माणूस वय वाढलं की आवाज जात नाही तारसप्तकामध्ये. हात थरथरायला लागले की शब्द उमटत नाही. जिभेतली, ओठातली ताकद गेली. तुमच्याजवळ सगळं ज्ञान असू द्या, शब्द नाही काढू शकत तुम्ही. इथपर्यंत शब्द येतात, जिभेवर शब्द येतात, पण ओठावर येत नाही. देह आहे ना तो, त्याचा स्वभाव आहे थकणं. तो जर चालतच राहील तर त्याला काही धर्म आहे की नाही व्यवहारातले लागू. कसं आहे ते नारळ लावलं मस्तकाला. वैद्य बाबा म्हटले, रे तुकोबारींचं प्रस्थान आहे गड्या, आज नारळ आलं. हा वैद्य व जिवंत आहे, तुकोबारीच्या प्रस्थानात नाही. मग मी जिवंत काय? बाबांचे शब्द आहे. एक तर मी जिवंत होतो तर महाराजांच्या प्रस्थानात पाहिजे होतो, नाही तर मी आज जिवंत तरी नको पाहिजे होतो. तसे सोनबा ठाकूर हात जोडताय. मी नव्हतो बाबा कीर्तनाला,
आज सोनबा जिवंत असून लोहगावचं कीर्तन वाजवू शकत नाही. मग कळालं हो रामेश्वर शास्त्रींना काय प्रसंग आहे. उचलला सोनबा ठाकूर पाठीवर घेतला, चल मिठी मारली. मला कुठे नेता बाबा, मला उतरावा बाबा खाली, उतरावा, कुठे नेता मला. नाही म्हणत होते सोनबा ठाकूर. अरे का बाबा, या बाणसावर कुठे येऊ, मला नाही हो सहन होणार. लोक मला हसतील, जिवंत आहे तुकोबारींचं कीर्तन वाजवायला आला नाही. खाली ठेवलं आणि सांगितलं, सोनबा एक शब्द बोलू नको आता. तुला कुठं नेतोय सांगू, तुकोबारींच्या कीर्तनात नेतोय. असा आनंद झाला, रडत मिठी मारली पाठीला, कीर्तनाच्या जागेवर आणलं. उतरवला पाठीवरचा सोनबान, घातला तुकोबारींच्या पायावर. बघा आणला तुमचा सोनबा. जवळच घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या मिठी मारली, त्याला जवळ घेतलं महाराजांनी. मृदू अंतःकरण तुकोबारींचं, कोळ अंतःकरण महाराजांचं. मिठी मारली आणि त्याला म्हणता, का रे कीर्तन वाजवलं, 2 शब्द बोलला नाही, काय राग आला का तुला माझा. नाही बाबा, पण कीर्तन वाजवलं नाही तर बोलू कसा. बघा रामेश्वर बाबा, चेष्टा करता लोहगावची माणसं आमची. एका काडीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री पुढे आले, म्हणता, बाबा महाराज, ज्या मृदंग वादकाच्या तालावर आम्ही नाचत होतो, ज्याच्या वादनावर आम्ही प्रमाण म्हणत होतो, तो लोहगावचा सोनबा ठाकूर नव्हता. पंढरी क्षेत्रातून सोनबा ठाकूर नावाचा वादक. आम्ही पंढरपूरच्या वादकाचं कीर्तन वाजवणं बघितलं, पण देहूच्या तुकाराम महाराजांचं कीर्तन आम्ही आज ऐकलं नाही. आम्ही ते कीर्तन ऐकलं का, कोणतं, तुकिता तुला